परीक्षेमध्ये जप्त केलेलं हॉल तिकीट परत देण्याच्या मोबदल्यामध्ये विद्यार्थिनीकडून शरीर सुखाची मागणी केल्याची घटना नागपुरामध्ये घडली आहे। पीडित मुलीनं धरमपेठ पॉलिटेक्निक महाविद्यालयातला प्राध्यापक अमित कणवीरचा फोन कॉल सुद्धा रेकॉर्ड केला। याची माहिती मिळताच महाविद्यालयात येऊन युवा क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आणि या प्राध्यापकाला चोपही दिला। परीक्षेच्या वेळेस मोबाईल परीक्षा केंद्राच्या बाहेर ठेवण्याची सोय नसल्यानं विद्यार्थ्यांना मोबाईल स्विच ऑफ करून जवळच ठेवायला सांगितलं होतं। मात्र या विद्यार्थिनीचा मोबाईल ऑन असल्यानं प्राध्यापकाला हॉल तिकीट त्या प्राध्यापकानं जप्त केलं आणि हॉल तिकीट परत करण्यासाठी या तरुणीकडे त्यांनी अशा प्रकारची मागणी केली। पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत प्राध्यापकाला अटक केली आहे, तर तोडफोड करणाऱ्या युवा क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांवर दंगल आणि मारहाणीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे। विद्यार्थीनं ज्या ऑडिओ क्लिपच्या आधारे हे सगळे आरोप केलेले आहेत, हे सगळं नेमकं प्रकरण आहे तरी काय पाहूयात। हेलो, हाँ बोलो। सर बोल रही हूँ। हाँ बोलिए। सर मेरा आई कार्ड आपके पास रह गया है, हॉल टिकट। हॉल टिकट। जी सर। हाँ वो मेरे पास, तो आपको तभी मिलेंगे। सर एक मिनट में ड्राइव कर रही हूँ, बाजू में रोकती हूँ। एक सेकंड में रोकती हूँ गाड़ी। हेलो सर, मेरा आई कार्ड और मेरा पेपर सर कैसा होगा? आई कार्ड तो मैं दे दूंगा ना आपको। ओके सर। आई कार्ड मेरे पास है। सैटरडे को मैं तो सैटरडे को दे देता हूँ। आपकी मम्मी डैडी भी नहीं है, घर में है, आप अकेले ही हो। सर आपको क्यों मिलना है मुझसे सैटरडे को? आप बोले ना अप एंड डाउन कर सकते हो। सर आप चाहते क्या हो, डायरेक्टली बोल दो सर। बस मुझे एक बैठ चाहिए आप। तो मेरे जितनी आपकी एक बेटी होगी शायद। होने दो, नहीं है, शादी अभी हुई मेरी, फ्रेश हुई। या सगळ्या प्रकारावर पोलिसांची प्रतिक्रिया काय आहे ऐकूयात। कॉपी करताना ती मिळून आली होती आणि त्या प्राध्यापकाने तिला पकडलं होतं आणि त्या दरम्यान तिचं हॉल तिकीट किंवा आय कार्ड वगैरे ते त्यांनी जप्त केलेलं होतं, परंतु ते परत देण्यासाठी ती त्याला विनंती करत असताना त्यांनी काही अश्लील शब्द किंवा फोनवरती काही अश्लील भाषा वगैरे वापरली किंवा अवास्तव मागणी तिच्याकडे केली की जेणेकरून तिला लज्जा उत्पन्न होईल, असं त्या मुलीचं वर्जन आहे, स्टेटमेंट आहे। त्याप्रमाणे आम्ही स्टेटमेंट तिचं घेतलेलं आहे, पुढची कारवाई योग्य ती करत आहोत।